माझी फसवणूक का केलीस भैरवी? मी विश्वास ठेवला तुझ्यावर. तू काय म्हणालेलीस मला की ऐश्वर्या तुला हवं ते मिळवून देईन मी. मग असा धोका का केलास माझ्यासोबत? का खंजीर खुपसलास? आपलं ध्येय एकच होतं ना, आपलं टार्गेट एक होतं. मग का केलं? ऐश्वर्या, जसं राजकारणात कोणी कुणाचं मित्र नसतं ना, तसंच आहे. एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. आता लव्ह तर आपल्यात कधीच नव्हतं आणि वॉर तू सुरू केलास आपल्यात. माझं हे जे सत्य सगळ्या जगासमोर आलं ना, त्यात तूही भागीदार होतीस. आणि ज्यांनी ज्यांनी माझ्यासोबत हे केलंय ना, त्यांचा बदला घेतल्याशिवाय मी शांत बसणार नाहीये. म्हटलं सुरुवात तुझ्यापासूनच करावी. आणि तू कधी माझी मैत्रीण होतीस ग? या घराचं तू काय केलंस ते बघितलं ना मी. घरच्यांचं सोड, तू तर माझ्याही वाईटावर टपलेली होतीस. तुला काय वाटलं मी विसरून जाईन? मग तुझ्यासारख्या विषारी नागिणीला मी माझ्या उशाशी कसं ठेवलं असतं ग? म्हणून मला हे करावं लागलं. आणि याचा मला अजून एक फायदा झाला. तुझा हा चेहरा तुझ्या घरच्यांसमोर आणून आता यांचा थोडा तरी का होईना, पण मी विश्वास कमावलाय. आणि विश्वासघात करण्यासाठी विश्वास कमावणं खूप महत्वाचं असतं, हो की नाही? हॅपी जर्नी ऐश्वर्या. चल. दादा, नील दादा खरंच ऐश्वर्या वहिनीला घेऊन जाणार आहे? आज फ्लाइट आहे त्यांची लंडनची. मग दिवसभर इथे काय करत होते? डिवोर्स घेत होते. काय? कधी ठरलंय? आणि याबद्दल त्यांनी घरच्यांना का नाही सांगितलंय? नीलचा निर्णय आहे हा. गोष्टी एवढ्या टोकाला जातील असं वाटलं नव्हतं मला. अजून काय राहिलंय बाकी? पण तरी सुद्धा सारंग सर, सावली, जे काय घडलं ते तू तुझ्या डोळ्यांनी पाहिलंस ना, तरी तुला असं वाटतंय? मला खूप दुःख होतंय. तुला का दुःख होतंय? ऐश्वर्या वहिनीने चुकी केली आणि तिला त्या चुकीची ना चांगली शिक्षा मिळते. आणि हे बघ, आजपर्यंत नीलने ऐश्वर्या वहिनीवर खूप प्रेम केलं, प्रत्येक वेळेला समजून घेतलं, माफ केलं. पण जर पुढच्या व्यक्तीला त्या प्रेमाची किंमतच नसेल, पुढच्या व्यक्तीकडून फसवणूकच मिळत असेल, तर मग त्या व्यक्तीवर प्रेम करून काय फायदा आहे? सगळं कळतंय मला, पण ह्या ज्या गोष्टी घडतात ना, त्या सगळ्याला मी जबाबदार असं वाटतंय मला. म्हणजे बघा ना, तारा मॅडम आणि सोहम भाऊजी एकमेकांपासून दूर राहत आहेत माझ्यामुळे. आणि आता नील भाऊजी ऐश्वर्या मॅडमना घटस्फोट द्यायला निघाल्यात फक्त माझ्यामुळे. हे सगळं माझ्यामुळेच होतंय. सावली, काय बोलतेस तू? काय तारा जे काय वागली आहे, तारा खोटं बोलली सगळ्यांची. तू सांगितलं होतंस तिला खोटं बोलायला? ऐश्वर्या वहिनीने जे काही कांड केले तू बोलली होतीस तिला? नाही ना, स्वतःच्या मर्जीने केलं ना त्यांनी. त्यांचा दोष आहे यात. तिने स्वतःचा संसार उद्ध्वस्त केलाय. तुझी काही चूक नाही यात. करेक्ट आहे. ह्या घरातली ना इडापिडा घालवलीस तू. आता घरातले बघ कशी सुखात राहतील. कायमची वाळवी घालवीस, वाळवी. माझा अजूनही विश्वास बसत नाही. ऐश्वर्याने माझ्याबरोबर एवढा मोठा विश्वासघात केला. मला असं वाटलं होतं की ती माझी सगळ्यात कर्तृत्ववान सून आहे, पण नाही, तसं काहीच घडलं नाही. माझा विश्वासच बसत नाही या सगळ्या गोष्टींवर. मला असं वाटलं होतं की माझा मुलगा नील
किती लकी आहे, एवढी चांगली मुलगी मिळाली, एवढी देखणी, सुंदर, टॅलेंटेड. डोळे झाकून विश्वास ठेवला मी तिच्यावर, पण नाही, शेवटी तिने माझा विश्वासघातच केला. तिने विश्वासघात आपल्या सगळ्यांचाच केलाय. पण खरं तर ह्याची कल्पना आपल्याला आधीच यायला हवी होती, कारण ह्याची चुणूक तिने फार पूर्वीच दाखवली होती. हो, नाही म्हणजे आपल्या कंपनीत जेव्हा तिने एवढा मोठा फ्रॉड केला ना, तेव्हा तेव्हा माझा विश्वास बसला नाही. तेव्हा खरा माझ्या विश्वासाला तडा गेला सगळ्यात आधी. पण मी म्हटलं ठीक आहे, चुकून झालं असेल. ती होती खूप ॲम्बिशियस, तिने केलं असेल हे सगळं, पण मी तिला समज दिली, तिच्या चुकांकडे दुर्लक्ष केलं. आणि त्यानंतर मला असं वाटलं की नाही, माझी ऐश्वर्या असं करूच शकत नाही, यापुढे नक्कीच करणार नाही. पण नाही, तिने त्यानंतर सावलीला किडनॅप केला, तिला पळवून नेलं. ही तर हद्दच झाली. एकतर मला कळतच नाहीये त्या पोरीच्या विरोधात काय आहे हिचं एवढं. नाही म्हणजे त्या पोरीची मी बाजू वगैरे घेत नाहीये, सून म्हणून माझ्या लेकी ती शून्यच आहे, पण केवळ माझ्या सारांची बायको आहे म्हणून मी गप्प बसते. गप्प बसून चालणार नाही तिलोत्तमा. ऐश्वर्यानी सावलीवर हल्ला केला, तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. मी खरं सांगू, मला सगळ्यात मोठा धक्का कधी बसला माहितीये, जेव्हा मला हे कळलं की ही ऐश्वर्या माझ्या अमृताला औषधात देत होती इतकी वर्ष. आणि हे सगळं का केलं असावं तिनं? केवळ माझ्या घरावर सत्ता मिळावी म्हणून? अहंकारापोटी या थराला गेली ती पोरगी. नाही, आय एम सॉरी, माझं चुकलंय. मला आता कळतंय. मला पारखच नाहीये माणसांची. तमा, आपली सगळ्यांचीच पारख चुकली तिच्या बाबतीत. तुला फक्त एकटीला नाही फसवलंय तिने. असं नका म्हणू, मला दिसत होतं ना इतकी वर्ष सगळं. ती माझ्या लेकाला, नीलला कसं वागवत होती. नवरा म्हणून तिच्या लेखी तो शून्य होता. मला असं वाटलं असेल काहीतरी प्रॉब्लेम नवरा बायकोमध्ये, आपण नको मध्ये पडायला. पण नाही, सगळं बघत होते पण गप्प बसले मी, कारण मला असं वाटलं की ऐश्वर्या माझी टॅलेंटेड आहे, माझ्या नंतर अख्खी कंपनी ती सांभाळेल. मी तिला वारस म्हणून बघत होते. आय एम सॉरी, पण तिनंच माझा विश्वासघात केला. मी हे सगळं बघून शांत राहिले होते, पण नाही, चुकले मी. अनेक चुका तिच्या माफ केल्या, मी चुकले. तिलोत्तमा, तू तिच्याकडे दुर्लक्ष करत राहिलीस याचं महत्वाचं कारण ती फक्त तुझा वारसा चालवेल हे नव्हतं. महत्वाचं कारण हे होतं की ऐश्वर्या तुझ्या सौंदर्याच्या व्याख्येत बसत होती. तिलोत्तमा, जेव्हा तुला कळेल ना की माणसाच्या सुंदर दिसण्यापेक्षा माणसाचं अंतर्बाह्य सुंदर असणं महत्वाचं, तो खरा दिवस. मग अशी ही पश्चातापाची पाळी येणार नाही आपल्यावर. काही झालं तरी माणसानं मनानं सुंदर असणं महत्वाचं तिलोत्तमा.